बोनस ऑन आहे. बॅकिंगचा प्रयत्न, दोन टीमांनी 2 पॉइंट. बॅकिंगचा प्रयत्न समोरून ब्लॉक. संघाकडे 7 क्रमांक जर्सीच्या फेकीला दुसरं पर्व. या दुसऱ्या पर्वात खूप काही सर्व. उसी को भाता है खेल कबड्डी, जिसे पसंद आता खेल कबड्डी. खेल कबड्डी मातीत टाके मॅटवर रंजकदार होत असताना सिटी पोलीस नागपूर विरोधात टीम सीता सावंगी. हा महत्वाचा पॉइंट आणि खातं उघडत असताना टीम सीता सावंगी संघ 1, सिटी पोलीस नागपूर संघ 1. दोन्ही संघ 1-1 पॉइंट वर आहेत. थेट प्रक्षेपण सृष्टी फाउंडेशन आणि WDJ या YouTube वाहिनीच्या 2 YouTube वाहिनीच्या माध्यमातून केल्या जाते आहे. या स्पर्धेचं रेडिंग करत असताना सीता सावंगी संघाकडून जर्सी क्रमांक 7 चे रेडर दादा दोन्ही टीम खूप चांगल्या खेळावरून खूप चांगला दिसला आतापर्यंत. दोन्ही टीम स्ट्रेंथवर जास्त जोखीम स्वीकारत नाही. त्यामध्ये 1 पॉइंट प्राप्त झालाय सर. कारण कदाचित आम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये संघ आम्हाला माहिती आहे सगळं भंडारा वगैरे, पण त्या सीतासावंगी पॉइंट. क्या बात आहे. खूपच चांगल्या प्रकारे डॅश पॅन मिळतोय. लाजवाब या ठिकाणी खेळ दाखवत असताना इजा जास्त मोठी नसावी या रेडरला ही अपेक्षा करूयात. सीता सावंगी संघाकडनं 7 क्रमांक जर्सी परिवार 77 नंबरचा खिलाडी आहे. ही मोहळी काय मारबतेची सरकार होता उनकी पिताजी भी अच्छे खिलाड़ी रहे. इसमें कबड्डी के इसी नक्कीच कबड्डीने सुद्धा अनेक चांगले खेळाडू दिलेत आणि अनेक खेळाडू खूप मोठ्या स्तरावर आणि तेच पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. आज तेच प्रेक्षकांना पाहायचं आहे. कुठला एक युवा खेळाडू येतो आणि या स्पर्धेत छाप टाकून जातो. देवा आजचा मधला वॉचआउट प्लेअर आलाय जो छत्तीसगड टीम कडनं आपल्याला बालाघाट टीम कडनं खेळताना पाहायला मिळाला. हँटरचा प्रयत्न. आपसे वो संबंधित लड़के यहाँ खेल रहे कबड्डी से खेले क्या बोले की नानाभाऊकडनं मी उत्तर देऊ इच्छितो की नानाभाऊची सुद्धा अपेक्षा असेल की येणाऱ्या काळात यापैकी युवा खेळाडू जे या भागाचं प्रतिनिधित्व उद्या भारतीय स्तरावर करतील हीच त्यांची अपेक्षा असते. त्याचमुळे ते दिवस रात्र झटतायत कबड्डीसाठी. 1 पॉइंट मिळतोय सीता सावंगी संघाला. रेड मध्ये पॉइंट पाहायला मिळतात 4 पॉइंट सीता सावंगी तर 1च पॉइंट सिटी पोलीस नागपूर संघाकडे सद्यस्थितीत आहे. म्हणजे दबावात टाकले सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सिटी पोलीस नागपूर संघाला सीता सावंगी संघाने. चांगला फुटवर्क पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 13 चे रेडर. बोनस ऑन आहे. बॅकिंगचा प्रयत्न समोर येत असताना डॅश आणि 2 पॉइंट्स आता मिळतील सिटी पोलीस नागपूर संघाला. महत्वाच्या क्षणात हे 2 पॉइंट प्राप्त केले आहेत. गरज होती या पॉइंट्सची कारण 3च खेळाडू उरले होते मॅटवर. 2 टीमांनी 2 पॉइंट. बॅकिंगचा प्रयत्न समोरून ब्लॉक आणि अखेर सांघिक डिफेन्सच्या बळावर 1 पॉइंट. आर्ग्युमेंट प्लीज बोथ द टीम 1 पॉइंट इच देण्यात आला आहे. दोन्ही संघाला 1-1 पॉइंट. राष्ट्रीय अंपायर आहे दोन्ही. आणि या ठिकाणी पाय हटवला होता असं पंचांचं मत होतं. त्यामुळे लॉबीची कनेक्शन तुटलं होतं असं पंचांचं मत. त्यामुळे दोन्ही संघाला 1-1 पॉइंट दिला गेलाय. या पॉइंटच्या मदतीने नागपूर संघाची संख्या आहे 4 तर सीता सावंगी 5. हमारे जो पंच है जैसा ऑल इंडिया का फाइनल इन्होंने किया था और मेरे को भरोसा था. मैं निरीक्षक था नहीं अपना वडोदरा में और बड़ी बड़ी टीम थी. बड़े प्रो के प्लेयर थे. दोनों को मैंने लगाया था. निरीक्षक था मैं उस समय. बहुत अच्छा कोई किसी ने आर्ग्यूमेंट नहीं किया. पूरे नियमों की जानकारी हमारे पंच को है. पंचाच्या निर्णयाचा सन्मान राखणे म्हणजेच खरं कबड्डी आहे. तुम्हाला पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. शेवटी पंच हे सुद्धा माणसं आहेत, देव नाहीत. कधी कधी चुका त्यांच्याकडून येऊ शकतात.
आणि एक त्यांचे पॉइंट मिळते senior सीता सावंगी officer, संघाला. यहाँ बैठे हमारे दोस्त सुरेश कालसर भी जी बहुत ज़्यादा सीनियर है उन दोनों से, और दोनों हमसे पूछते रहते हैं भाव कसा। सुरेश भाऊ क्या बोलेंगे आप इसमें? हो यावेळी कदाचित ही सुपर रेड होण्याच्या मार्गावर आहे. ऑफिशियल चर्चा करतायत किती रेडर आउट ते चेक करत असताना, आणि 3 पॉइंटची सुपर रेड सिटी पोलीस नागपूर संघाचं पुनरागमन या लढतीमध्ये. और एक साथ दौड़ चुके हमारे पंच, और ये एकता है हमारा पंच। 3 पॉइंट मागच्या रेड मध्ये नागपूर संघाने आता आघाडी घेतली. एका पॉइंटची 8 पॉइंट आहेत नागपूर संघाकडे, तर 7 सीता सावंगी संघाकडे. टोटलचा प्रयत्न, पुन्हा एक वेळ टोटलचा प्रयत्न केला. दोन्ही कॉर्नरवर प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतायत हे रेडर. आता समोरून ब्लॉक आणि त्यामध्ये अपयश. 1 पॉइंट फोर्सने घेऊन गेलेत आपल्या कोर्ट मध्ये डिफेंडरला. हा 1 पॉइंट मिळतोय. आता लेवल झालाय स्कोर. दोन्ही संघ 8-8 पॉइंट्स वर आहेत. ओ यावेळी थोड्याशाने बचावले, अन्यथा सेट आउट होऊ शकले असते. जर्सी क्रमांक 10 चे डिफेंडर दोन्ही कॉर्नरला सेट होऊ देत नाहीये. जर्सी क्रमांक 7 चे रेडर सिटी पोलीस संघाकडून. सर सिटी पुलिस संघ से जो 04 नंबर से प्लेयर खेल रहा है, काफी सीनियर प्लेयर है और काफी दिनों से खेल रहा है, और गोवा जाएगा तो अच्छा प्लेयर था, अब थोड़ा सा उम्र होती जा रही है और खेलने को समय कम मिलता है इनको, पुलिस वालों को। नक्कीच कर्तव्य बजावावं लागतात. वयाबरोबर आपलं फुटवर्क, आपली स्फूर्ती सगळं काही बदलत जाते, ते जाणवते. त्यामुळे जे जुने जाणकार खेळाडू आहेत त्यांचा खेळ खरंच पाहायला और लागेल. एक एक पॉइंट का ध्यान रखता है. नक्कीच हे महत्वाचं आहे. तुम्ही खेळ किती खेळले त्यापेक्षा खेळ कसा खेळले याला महत्व आहे. आतापर्यंत सीता सावंगी आणि सिटी पोलीस नागपूर जवळपास हा सामना बरोबरीत खेळले आहेत दोन्ही टीम. या ठिकाणी येणारा सामन्यामध्ये आता हा वेळ कसा घालवतात हे दोन्ही संघ, या वेळात कसा खेळ करतात यावर प्रत्येकाचंच लक्ष आहे. सीता सावंगी संघ पूर्णपणे स्वतःच्या डिफेन्सला वाचवत असताना टॅकल पॉइंट दिला नाहीये मागच्या रेडमध्ये, परंतु आता ज्या ठिकाणी सिटी पोलीस संघाचा पूर्ण स्क्वॉड तयार आहे, बोनस सिच्युएशन ऑन आहे, अशा परिस्थितीत सुद्धा कदाचित एमटी रेड येताना दिसते. जब तक 04 नंबर का प्लेयर टू और डायरेक्ट सिटी पुलिस के अंदर रहेगा, तब तक अपने टीम को संभालते रहेगा. बहुत ज्यादा अनुभव उसमें है. हॅटचा प्रयत्न आणि डू और डायरेक्ट मध्ये पॉइंट कमावलाय. डू और डायरेक्ट सीता सावंगी संघाकडून सुद्धा बोनस सिच्युएशन ऑन आहे. बोनस जरी घेतला तरी सुद्धा तुम्ही बाद होणार नाहीत. तो टच न करता, बोनस न घेता परतले तर मग रेडर आता बाद होतील. त्यामुळे रिस्क घ्यायची आहे ती रेडरला. डिफेन्स तर आतापर्यंत पूर्णपणे संयमाने खेळला या लढतीमध्ये. ये सोच रहा था, अखिल बाबा अच्छा रेडर था, और रेडर की भूमिका क्यों बना नहीं रहा, हमको क्यों नहीं खिला रहे, ये थोड़ा सा हमको डाउट है. प्रत्येक टीमची एक स्ट्रॅटेजी असू शकते, प्रत्येक टीमचे एक नियोजन असू शकते, वेगवेगळ्या रणनीत्या प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक टीम वापरत असते आणि कदाचित तो त्याचा एक भाग असावा. समोरून आता प्रयत्न आणि ऑल आउट सीता सावंगी 2+2 4 पॉइंट्स. अर्थात सीता सावंगी संघावर आता अखिल रेड के लिए आया, अच्छा रेडर है. 14 पॉइंट्स आहेत टीम सिटी पोलीस नागपूर संघाचे. इसी का नंबर रखता है अखिल. अच्छा फुटवर्क, अच्छा पवार, क्या बात है सिटी पुलिस. एक पॉइंट नागपूर संघाला मिळत असताना गुणसंख्या 15-8. एके ठिकाणी दोन्ही संघ बरोबरीत होते. जर्सी क्रमांक 3 चे रेड करत असताना ही लीड काटावी लागेल, ही आघाडी तोडावी लागेल सीता सावंगी संघाला जर हा सामना जिंकायचा आहे तर. चला विद्युत मोहाड़ी जेपी सिंहवाड़ा दोनों संघ तैयार असा, दोनों टीमें तैयार रहेगा. विद्युत मोहाड़ी जेपी सिंहवाड़ा होईल दो टीम पोलीस दो टीम पराजयाचा विद्युत मोहाड़ी जेपी सिंहवाड़ा.
आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळतोय दोन्ही टीम कडून. जर्सी क्रमांक 13 चे रेडर रेडिंगसाठी सुरुवातीला बॉक लाईन क्रॉस करत स्वतःला सेट केलंय. ते महत्वाचं असतं कुठल्याही रेडरसाठी. म्हणतात का घाबरतोस अपयशाला तू वेड्या, विसरू नकोस की तुझ्या आतमध्ये सुद्धा एक तुफान आहे. या मॅच मध्ये सीता सावंगी संघाला ते तुफान जागवावं लागेल. ही लीड काढायची आहे, ही आघाडी कमी करायची आहे. तर अपने खिलाड़ियों को मोटिवेशन दिखाई दे रहा मुझे. अरे जरूरत असतेच आहे प्रत्येक खेळाडूला. तो पंप पाहिजे असते. आणि कित्येकदा तुमच्यासारखे सर्व सिनियर्स ऑफिसियर्स आउट ऑफ द मॅच जेव्हा सामने संपतात तेव्हा तुम्ही अशा खेळाडूंना मार्गदर्शन करता की कुठे चुका झाल्या, तुम्ही कुठे काय करायला पाहिजे होतं, कुठे गेम स्लो करायला पाहिजे होता, कुठे गेमचा स्पीड वाढवायला पाहिजे जैसा होता. आपने मोटिवेशन किया पहले भी ऐसे टैकल हुई. सर नक्की टॅकल पॉइंट्स मिळाला सीता सावंगी संघाने. आणि एक चुरशीचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आले. त्यांचं मनोरंजन व्हावं हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे समालोचनाच्या माध्यमातून. सीता सावंगी संघाकडनं 7 क्रमांक जर्सीचे रेडर. आता डिफेन्स पूर्णपणे तुटून पडलाय. बोनस बोनस पॉइंट. पॉइंट सीता सावंगी. येतो आहे. सीता सावंगी संघाला तर 1 पॉइंट सिटी पोलीस नागपूर संघाला. गुणसंख्या पाहायला मिळते आहे. सीता सावंगी संघ 10 तर 16 पॉइंट सिटी पोलीस नागपूर. 6 पॉइंटची आघाडी आता आहे, जी आघाडी एके वेळी 8 पॉइंटची होती. कबड्डी मैच में 6 पॉइंट की कुछ भी नहीं कोई मायने नहीं रखता. कब रिटर्न करेगा. नक्कीच कित्येकदा आपण पाहिलं प्रो कबड्डी मध्ये पाहिलं किंवा ज्या स्पर्धा आजूबाजूला होतात त्या स्पर्धेतही पाहिलं की 6 पॉइंटची लीड जास्त मॅटर करत नाही कबड्डीच्या खेळात. हा खेळ वेळ बदलायला जास्त वेळ घेत नाही. म्हणतात वेळेला वेळ द्या. वेळ बदलायला वेळ लागणार नाही. विद्युत मोहाली जेपी छिंदवाड़ा तो दोनों टीमें तैयार रहेगा. विद्युत मोहाली जेपी छिंदवाड़ा या आधीच्या रेड मध्ये पॉइंट प्राप्त करत असताना पॉइंट्स पाहायला मिळत आहेत. 11 सीता सावंगी, 16 नागपुर. अक्सर कहा जाता है समय को समय दो, समय है समय गुजर जाएगा, जब अच्छा वक्त नहीं रुका तो बुरा क्या रुकेगा. चांगली वेळ येते आणि वाईट वेळ येते, परंतु प्रत्येक वेळ जाण्यासाठीच येते. त्यामुळे या क्षणात आता चांगला खेळ करणं गरजेचं. सिटी पोलीस नागपूर संघ तेच करते. चांगला पॉइंट पुन्हा एक वेळ खूपच चांगला टॅकल, सामूहिक टॅकल. डू और डाय रेड आहे. या रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल सिटी पोलीस नागपूर संघाला. जी आघाडी त्यांनी मिळवली आहे ती आघाडी कायम ठेवायची आहे. तर आणि त्याचा प्रयत्न आणि राईट कॉर्नरला शिकार बनवलंय. एक अच्छे रेडर तैयार किया है हमारे दोस्त ने. सिटी पुलिस की तरफ से समय जब भी कभी मिलता है, लेकिन शाम को समय मिलता है और एक ही जगह रहते हैं मैदान में. सारे खिलाड़ी अपना प्रयास करते रहते हैं. आणि नक्कीच कबड्डीचा खेळ इतका लोकप्रिय झालाय ना सर की या खेळाला सुद्धा आता टेलिकास्ट करणारे ब्रॉडकास्टर म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर जे सोशल मीडियावर सातत्याने या खेळाडूच्या रील्स काढून टाकतात, जे या स्पर्धेचे ब्लॉग बनवतात. त्यामुळे या परिसरातील खेळाडूंना किंवा कबड्डीच्या खेळाडूंना सुद्धा लोकप्रिय बनवण्याचा जो उद्देश, प्रामाणिक उद्देश, जे युट्यूबर्स आहेत किंवा जे सोशल मीडियाचे प्रमुख आहेत त्यांचंही उल्लेखनीय कार्य मागच्या कालावधीत विदर्भामध्ये राहिलंय. सर अभी हर स्कूल में कबड्डी का ये जो बड़ा है, ये प्रो कबड्डी जब से आई तो कबड्डी जब से खत्म होती जा रही थी. प्रो कबड्डी आई, सबको सबने टीवी में देखना शुरू किया. सबको लग रहा है हमारे लड़के भी नौकरी पे लग रहे हैं, अच्छा खेल है, तो अपने बच्चे भी भेजना शुरू करें. मेरे पास भी सर 7 बच्चे मेरे ग्राउंड पे रहते हैं. सुबह शाम मेरे ग्राउंड पे रहते हैं. हालांकि मेरे स्कूल है लेकिन दूसरे भी बच्चे मेरे पास में आते हैं. तो वहाँ ऐसा लगता है पहले आपने देखा था कुछ भी नहीं आते थे कबड्डी के लिए. आज कबड्डी के लिए झाड़ और 04 नंबर के जो खिलाड़ी है, बाकी के तो नए नए दिखते हैं. और हमारे भंडारा जिले का खिलाड़ी है वहाँ मारबोली डिफेंडर है. और इसके बाद 77 नंबर का भी खिलाड़ी है वहाँ. अच्छे सीनियर प्लेयर हैं, अनुभवी खिलाड़ी है.
और अनुभव का फायदा लेते हुए यहाँ सिटी पुलिस नक्कीच या ठिकाणाहून जे आहे ते सहन करा, नाही तर मग ते बदलण्याची धमक ठेवा, हे करावं लागेल सीता सावंगी संघाला. एक तर सहन करा पराजय, नाहीतर मग ते परिवर्तित करण्याची धमक बाळगा. आता ये तो होते रहता है, हार जीत तो कबड्डी में हर खेल में होती रहती है. हार मायने नहीं रखती, हार हारकर में जीतने वाले जीत को होती है. हारकर जीतने वालों को बाजीगर ऐसे कहते हैं. बाजीगर कहते हैं. सही कही सर. काळ संघर्षाचा आहेच, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मावळणारा सूर्य उगवतो सुद्धा आणि तोही दररोज. हार को भूलना पड़ता है और आगे अपने तैयारी करना पड़ता है. इतकंच म्हणेल, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एक वेळ बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलेलो नाही. मैं यही कहूँगा हर खिलाड़ी को, सर ने जो अपने इसमें कहा है वो ध्यान में रखें, चाहे कुछ भी हो जाए. अभी जब मैं पराजित हो चुका हूँ तो मैं बोलूंगा नहीं, फिर से तैयारी करूंगा. आणि आणखी एक पॉइंट प्राप्त करत असताना या लढतीमध्ये सिटी पोलीस नागपूर संघ आता आगीकूच करतो आहे. 20 पॉइंट्स आहेत सिटी पोलीस नागपूर संघाचे. सीता सावंगी 11. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना सिटी पोलीस नागपूर संघ पोलीसगिरी दाखवत आहेत. आणखी एक टॅकल पॉइंट मिळतोय सिटी पोलीस नागपूर संघाला. समोर येत असताना ब्लॉकचा प्रयत्न आणि दोन्ही खेळाडू आता बाद होतील. 4 पॉइंट्स 0-3 की तरफ से अच्छे भाइयों ने, तीनों भाइयों ने चांगले सीनियर प्लेयर है यहाँ. हो, रनिंग किक लगवत असताना या ठिकाणी सिनियर खेळाडूला बाहेर पाठवलंय. 1 पॉइंट प्राप्त होतो आहे सीता सावंगी संघाला. या शेवटच्या काही मिनिटांमध्ये आता मल्टी पॉइंट्स रेड करावे लागतील आणि डिफेन्स मध्ये टॅकल्स करावं लागेल सीता सावंगी संघाला, तेव्हाच कुठे हा सामना ते जिंकू शकतील. चला विद्युत मोहाळे, जेपी शिंदवाड़ा. विद्युत मोहाळे, जेपी शिंदवाड़ा. चलो दोनों तैयार रहेगा, दोनों टीमें. आकाश दादा अपने खिलाड़ी को तैयार रखिएगा. आकाश हमारे प्रो कबड्डी प्लेयर वहाँ बैठे हैं, उनकी ही टीम है, खेलेंगे नहीं लेकिन उनने जो तैयार किए हैं बच्चे. आणि या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी मिस्टर आकाशजी पिकल मुंडे. आपल्या परिसरातला खेळाडू जो या परिसरातून निघत असताना ज्याने विदर्भाचा झेंडा प्रो कबड्डीच्या मैदानावर लावला, म्हणूनच तो आज या परिसराचा सुपरस्टार नव्हे तर भारतातला एक प्रमुख खेळाडू आहे. पुन्हा एक वेळ तो टचचा प्रयत्न. एक पॉइंट या रेडमध्ये प्राप्त करताना नागपूर संघ. गुणसंख्या झाली आहे 27-12. 27 सिटी पोलीस. समोरून ब्लॉक आणि त्यानंतर अँकल उचलले पूर्णपणे, दोन्ही पाय हवेमध्ये केले. फोर्स तोडला होता विद्युत क्रीडा मंडळ आणि त्याच्या विरोधात छिंदवाडा संघ. दोनों टीमें तैयार आहे. टीम छिंदवाडा और विद्युत क्रीडा मंडळ. दोन पॉइंट्स नागपूर संघाला दिल्या जात आहेत. या रेड मध्ये खूपच चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत सिटी पोलीस नागपूर संघ. संघाचा पवन जेपी शिंदवाड़ा से खेलना है. समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि आणखी एक वेळ या लढतीमध्ये आपला अनुभव वापरत असताना सर नागपूर संघ. आणि असं म्हणतात अनुभव अशी ही गोष्ट आहे जी तुम्हाला बाजारामध्ये मार्केटमध्ये विकत मिळणार नाही. अनुभव हा तुम्हाला मैदानाच्या भोंगाळे सृष्टी फाउंडेशनच्या नियोजनात आमची कोर कमिटी भरपूर सपोर्ट करते प्रत्येक इव्हेंटला. लाखनी महोत्सव प्रो कबड्डीचा तरार खूपच चांगला रनिंग हँड टच
बॉडी स्ट्रेच करत असताना हा टच केला आणि 1 पॉइंट सीता सावंगी संघाला. ह्या छोट्या छोट्या स्किल आहेत, परंतु ह्या स्किल जेव्हा तुम्ही अपार मेहनतीने विकसित करतात त्यानंतर हे रिझल्ट तुम्हाला दिसतात मॅच मध्ये. पुन्हा हँड टचचा प्रयत्न होता आणि तो पॉइंट मिळालाय सिटी पोलीस नागपूर संघाला. आगेकूच करता आहे सिटी पोलीस नागपूर संघ. अजून तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये महेशजी यांचा आवाज ऐकायला मिळाला नाहीये. शेवटचे 4 मिनिटं उरलेले आहेत चालू सामन्यामध्ये. दोन्ही संघात विरुद्ध मोहाडी पण आपण आपल्या संघात जेपी छिंदवाड़ा सर, मेरा आवाज आता होगा तो जेपी छिंदवाड़ा आपको तैयार रहना है. केवल 4 मिनट बचे हुए हैं. आणि 4 शेवटच्या 4 मिनिटांमध्ये आता या ठिकाणून सामना फिरवतील का हे पाहायचंय. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि 1 पॉइंट मिळतोय नागपूर संघाला. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. क्या बात है यार, एक पट्ट्या बघतोय काय रागानं. 3 पॉइंट 3 पॉइंट घेतले तू वाघानं. लाजवाब. वाघ जसा पडल्यानंतर दरकाळी फोडून उठतो त्याच प्रकारे 2 पॉइंट घेतल्यानंतर 3रा पॉइंट घेतला होता या रेडरने. 18-36 18 पॉइंटची अजून आखाडी आहे, परंतु हा खेळ खूप काही शिकून जाण्यासारखा. आज हरले म्हणजे कायमचे पराजित नाहीत, तर कधी कधी काही हार पचवाव्या लागतात उद्याचा चांगला सूर्य पाहण्यासाठी. रनिंग किक लगावली गेली आणि आणखी 1 पॉइंट मिळवत असताना सीता सावंगी संघ. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये खेळ चाललाय आणि आता या ठिकाणी सिटी पोलीस नागपूर संघ हा खेळ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील पूर्णपणे. तोच आता पूर्ण वेळ घेत आहे. सृष्टी फाउंडेशन सीता सावंगी 36 नागपूर. ओ डबल टाय होल्ड. वाह क्या बात है. तिसरी रेड सुद्धा आहे. डोअर डाय रेड मध्ये आता सिटी पोलीस संघाकडून आणखी एक वेळ. वा तितक्याच्या सप्लायने 2 पॉइंटची कमाई. या 2 पॉइंटने गुणसंख्या जाती आहे 38-31 38-19. कंट्रोल करत असताना या गेमला आता नागपूरचा संघ शेवटच्या काही क्षणात